हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आहे सॅटर्डे. आज मी आणि माझे ऑफिस फ्रेंड्स चाललो आहे वन डे ट्रिपसाठी डेला ॲडव्हेंचर पार्क लोणावळ्याला. बरेच दिवस झालं प्लॅन चालू होता की वन डे ट्रिप करूया. सो आज फायनली प्लॅन ठरला आहे की डेला ॲडव्हेंचर पार्कला जायचं. आता आम्ही थांबलो आहे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती ब्रेकफास्टला. सो आता इथं ब्रेकफास्ट करून आपल्याला 11पर्यंत डेला ॲडव्हेंचर पार्कला पोहोचायचं. बेसिकली 11 वाजता डेला ॲडव्हेंचर पार्क स्टार्ट होतं. भेटूयात तिथे मग. सो इथे एंटर केल्यावरती आपल्याला ऑफलाईन रजिस्ट्रेशन करायला लागते. आम्ही ऑलरेडी ऑनलाईन तिकीट बुक केले ते, बट इथं आल्यावरती परत एकदा ऑफलाईन रजिस्ट्रेशन करून ते आपल्याला थोडं ब्रीफ करतात आणि मॅप देतात. सो हा आहे डेला ॲडव्हेंचर पार्कचा मॅप. जो फर्स्ट हायलायटेड पार्ट आहे तो आहे डे पास, ज्यामध्ये 50+ ॲक्टिव्हिटी. त्याचे चार्जेस जातात 2000+ टॅक्सेस. आणि जो सेकंड हायलायटेड पार्ट आहे तो आहे एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर, जो डे पास प्लस ह्या ॲडिशनल ॲक्टिव्हिटी आपण करू शकतो. त्याचे चार्जेस जातात 5500+ टॅक्सेस. सो आम्ही जम्बो पास घेतला होता, त्यामध्ये 50+ ह्या एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर राईड्स ॲड होत्या. आपली रजिस्ट्रेशन प्रोसेस आता कंप्लीट झाली. देन आता आपण एंटर केलं आहे. अशा प्रकारचे हँडबँड तुम्हाला देतात, ज्यातून ते आयडेंटिफाय करतात की कोणाचा डे पास आहे, कोणाचा जम्बो पास आहे. देन आता आपण पहिली राईड स्टार्ट करणार. कमान सत्या. नेक्स्ट आपण डेला नॉकआउट म्हणून जी एक राईड होती ती पण ट्राय केली. देन तिथून थोडं पुढं आल्यानंतर हे अशा वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्स आहेत. हे पूर्णपणे सगळे अडॉप्टेड डॉग्स आहेत. सो हे डॉग्स आपण डॉग वॉकसाठी घेऊन जाऊ शकतो. देन आपण इथे इन हाऊस पोट्री पण ट्राय करू शकतो. नेक्स्ट आता आम्ही आलो आहे एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर राईड ट्राय करायला. त्यामध्ये मी आता ट्राय करणार आहे ATV राईड. ओव्हरऑल खूप मस्त एक्सपिरियन्स होता. मी ATV ट्रायल केली. ATV शिवाय तुम्ही बग्गी राईड आणि डर्ट बाईकसुद्धा ट्राय करू शकता. देन नेक्स्ट आम्ही ट्राय केला बबल सॉसर. हा ॲक्च्युली टीम गेम आहे. खूप मजा आली आहे आत, पण थोडं ऊन असल्यामुळे आत थोडं सफोकेटेड झालं, बट ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स होता. नेक्स्ट आम्ही ट्राय केलं लँड जॉपिंग. सो ह्या बॉलमध्ये आपल्याला प्रॉपर गिअरनी टाईट करून बसवतात आणि ह्या हिलवरून आपल्याला ते सोडून देतात. हे टोटल 20 फीटचा रूट आहे. त्यामध्ये कंप्लीट आपण 360मध्ये टर्न होतो इकडून तिकडून. खूप मस्त एक्सपिरियन्स होता यामध्ये पण. देन नेक्स्ट आपण आलो इन हाऊस गेमिंग झोनमध्ये. त्यामध्ये वेगवेगळ्या इन हाऊस गेम्स आहेत, लाईक कॅरम, चेस, डार्ट, टेबल टेनिस, एअर हॉकी, व्हर्च्युअल कार. सो आम्ही त्यामध्ये व्हर्च्युअल कार ट्राय केला. आपण एक ठीक आहे, छान होता एक्सपिरियन्स. देन नेक्स्ट आपण ट्राय केला हॉर्स रायडिंग. हे असे वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्स आहेत. हे हॉर्स देखील इथे ॲडॉप्टेड आहेत. खूप वेगवेगळ्या ब्रीडचे हॉर्स होते. हा जो ब्लॅक कलरचा होता हा थोडा ॲग्रेसिव्ह होता, त्यामुळे याबरोबर थोडे व्यवस्थित फोटो किंवा व्हिडिओ आले नाहीत. बट अजून एक हा जो ब्राऊन होता तो एकदम काम होता. आपण मस्तपैकी फोटो आणि व्हिडिओ पण काढले इथे. खूप वेल मेंटेन हॉर्स होते हे. नेक्स्ट आता वेळ होती लंचची. सो इथे आतमध्येच जवळपास एक 5 ते 6 वेगवेगळे रेस्टॉरंट आहेत. त्यातला आपण पारसी धाबा म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे येऊन लंच ट्राय केला. यामध्ये आपण ऑथेंटिक पारसी आणि पंजाबी फूड ट्राय केले. टेस्ट खूप छान आहे, बट रेट वाईज खूप कॉस्टली आहे. इथे 20 रुपयाची बिस्लरी आतमध्ये 120 रुपीजला आहे. सो तुम्ही ओव्हरऑल आयडिया करू शकता.
नंतर आम्ही डबल सीटर सायकल ट्राय केली. खूप छान एक्सपिरियन्स झाला. रेग्युलरली आपण सिंगल सीटर सायकल चालवतो, ही थोडी स्टार्टिंगला डिफिकल्ट जाते, बट नंतर मजा आली. त्यानंतर आम्ही माउंटन सायकल पण ट्राय केली. नेक्स्ट आम्ही आलो डेला शूटिंग रेंजमध्ये. सो इथे आपण रायफलने शूटिंग ट्राय केलं. थोडा डिफिकल्ट होतं एम करायला, कारण आपल्याला सवय नसते, बट गुड एक्सपिरियन्स. इथले जे मार्शल आहेत, म्हणजे जे ट्रेनर आहेत, ते तुम्हाला प्रॉपर अगोदर गाईड करतात, ब्रीफिंग करतात की रिलोड कशी करायची, त्यात बुलेट्स कसे एंगेज करायचे आणि देन कसं एम करायचं. त्यानंतर थोडं इझी होतं, बट एम करायला तरी पण डिफिकल्ट आहे. या गनला वेट पण भरपूर आहे. देन त्यानंतर आम्ही आलो आर्चरीसाठी. सो आर्चरी पण तसं बघितलं तर डिफिकल्ट आहे. ओव्हरऑल हे जी आर्चरीची गन आहे त्याला वेट खूप असतं, त्यात खूप टेन्शन असतं. जे प्रॉपर टेन्शन असतं त्या प्रॉपर टेन्शनने तुम्हाला एम करून देन ते तुम्हाला रिलीज करायचं. नेक्स्ट देन आपण ट्राय केला रोप चॅलेंज कोर्स. ॲक्च्युली सेटअप खालून बघताना खूप इझी वाटतो, बट तसा तो नाही आहे. त्यामध्ये तुमची स्ट्रेंथ, बॅलन्सिंग, देन तुमचं कॉन्सन्ट्रेशन, ओव्हरऑल सगळं टेस्ट होतं. हा एकदमच खूप भारी एक्सपिरियन्स आहे. जेव्हा आपण तुम्ही तिथे जाल तो मस्ट डू, खूप भारी एक्सपिरियन्स. देन एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर राईडमध्ये नेक्स्ट राईड होती स्काय सायकलिंग. ती पण आम्ही ट्राय केली, त्यात पण खूप मजा आली. देन सनसेट झालेला होता आणि आम्ही स्टार्ट केलं तर ट्रेकला, कारण आम्हाला थोडासा ट्रेक करून जायचं होतं वरती, जिथून आम्ही इंडियाज लॉंगेस्ट फ्लाइंग फॉक्स ट्राय करणार होतो. सो ह्यात पण खूप मजा आली. रात्रीचा व्ह्यू खूप आणि खूप मस्त दिसत होता. देन त्यानंतर आम्ही रेडी झालो पेंट बॉलसाठी. सो अंधार खूप झाला, त्यामुळं शूट असं प्रॉपर आलेलं नाही आहे, बट ह्यात पण खूप मजा आली. आम्ही ॲक्च्युली मॅच टाय झाली, 1-1 पॉईंट भेटले दोन्ही टीमला, बट खूप मजा आली. हा वेगळाच एक्सपिरियन्स होता. देन लास्टला आम्ही रोडिओ राईड ट्राय केली. भरपूर लेट झाला, त्यामुळे पॅकअप लवकर केलं आणि निघालो रिटर्न टुवर्ड्स पुणे. फक्त एकच आहे की जर डेला देणार असाल तर ग्रुपनी खूप एन्जॉय करता येईल.